नमस्कार. शाळा राजकारणाची या आपल्या आगळ्या वेगळ्या एज्युकेशनल शो मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, आपला भारतीय समाज जो आहे ना, तो पुरुष सत्ताक म्हणून ओळखला जातो. अगदी आजही अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला हे असंच चित्र दिसतं. पण अपवाद आहे तो राजकारणाचा. कारण राजकारणात कसं आहे, पंतप्रधान पद असेल, लोकसभेचं अध्यक्षपद असेल किंवा राष्ट्रपती पद असेल, अनेक कर्तबगार महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करून या राजकारणात सुद्धा स्वतःची एक स्वतंत्र वाट तयार केली. आणि म्हणूनच आजच्या या आपल्या कार्यक्रमात राजकारणाचे धडे देण्यासाठी आपण बोलावलेलं आहे एका अशाच कर्तबगार महिला नेत्याला. या कार्यक्रमासाठी आपण इथे जमलेलो आहोत ती संस्था आहे मुंबईतली सर एम विश्वेश्वरैया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड स्टडीज. कर्तबगार विद्यार्थी घडवणाऱ्या या संस्थेचं ब्रीद आहे ते विद्यार्थ्यांना राष्ट्र उभारणीसाठी घडवणं. आपला अमृत महोत्सव साजरा केलेल्या या संस्थेनं अविरत ज्ञान यज्ञ चालवलेला असून विद्यार्थ्यांना यशाचा गुरुमंत्र देण्याबरोबरच त्यांच्यातून आदर्श नागरिक घडवण्यासाठी सुद्धा ही संस्था सतत प्रयत्नशील असते. सुरुच हेतू हे नवीन शतकात प्रभावी तरुण नेते घडविण्याचे आहे. आजच्या तरुण पिढीला राजकारण समजणे अत्यावश्यक आहे. हे साध्य करायला आम्ही प्रयत्न करीत आहोत. आणि अशाच आदर्श नागरिकांचा आदर्श समाज घडवायचा असेल तर त्यासाठी सकारात्मक राजकारणाची जोड सुद्धा पाहिजे. आणि म्हणूनच तर आम्ही ही राजकारणाची शाळा भरवली आहे. आज आपल्या या शाळेमध्ये जसं मी मगाशी सांगितलं, एक धडाडीच्या तरुण कर्तबगार नेत्या येणार आहेत. त्यांना आपण भेटूयाच, पण आधी त्यांची ओळख करून घेऊयात. पुरुषांची मक्तेदारी मानल्या जाणाऱ्या राजकारणासारख्या क्षेत्रात अगदी तरुण वयातच भक्कमपणे पाय रोवून त्या एका मोठ्या समूहाला विकासाच्या महामार्गावर आणण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, तरुण वर्ग अशा विविध समाज गटांचे प्रश्न समजावून घेऊन त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. अलिबाग सारख्या ठिकाणी उच्च शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून ग्रामीण भागातल्या मुलांनाही प्रगतीच्या समान संधी मिळवून देण्याचं मोलाचं कार्यही त्या करतायत. महिलांना त्यांचं योग्य स्थान मिळवून देतानाच शेतकरी आणि कामगारांच्या हाती खरी सत्ता मिळवून देण्याचं आपल्या पक्षाचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी झटणाऱ्या या धडाडीच्या तरुण महिला नेत्या आहेत चित्रलेखा पाटील. आणि जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूयात शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांचं. स्वागत आहे तुमचं आमच्या या शाळेमध्ये. पण ह्या शाळेत येऊन काही थोडं वेगळं वाटतंय का? राजकारणाच्या शाळेत पहिल्यांदाच आली आहे. एरवी मी शाळा कॉलेजेसमध्ये नेहमीच येते आणि विद्यार्थ्यांशी संवाद करायला नेहमीच आवडतो आणि अजून अजून करावासा वाटतो. त्याच्यामुळे आय एम लुकिंग फॉरवर्ड. तर तेव्हा आपण सरळ आता प्रश्नांना सुरुवात करूयात. काय बघूयात काय प्रश्न येत आहेत ते. नक्की. माझा असा प्रश्न आहे की एज्युकेशन, स्पोर्ट्स अँड वुमन एम्पॉवरमेंट या क्षेत्रात तुम्ही काम करता, तर त्याबद्दल काय माहिती द्याल? जर आज शिक्षण क्षेत्र पाहिलं तर आम्ही शिक्षण क्षेत्रात जे गरीब आणि गरजू मुलं आहेत की ज्यांना हे मुंबई पुण्यासारखं आधुनिक शिक्षण मिळू शकत नाही, त्यांच्यासाठी आम्ही जाऊन ग्रामीण भागात आदिवासी वाड्यांमध्ये शाळा काढतो, कॉलेजेस काढतो आणि क्वालिटीचं शिक्षण आमच्या इथे ग्रामीण भागात आमच्या मतदारसंघात कसं मिळू शकेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. तर आज मी रायगड जिल्हा मध्यवर्तीय बँक जी आहे त्याच्या बचत गट फेडरेशनचे अध्यक्ष आहे. तर त्याच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 1600 आमचे बचत गट आहेत. तर त्यांना आम्ही सातत्याने ट्रेनिंग देतो जेणेकरून ते बचत गट चांगलं काम करू शकतील, एक बिझनेस सारखा स्वतःचं काम करू शकतील आणि त्याच्यात चांगला नफा मिळवू शकतील. आणि नुसती लोणची, पापड किंवा घरगुती कामांपेक्षा जे प्रोफेशनल कामांमध्ये सुद्धा बचत गट ऍक्टिव्ह होऊ शकतो. स्पोर्ट्स मध्ये सुद्धा काही तुमची कामगिरी आहे तुमच्या संस्थेची म्हणा, ती कशा प्रकारची आहे? रायगड हा कबड्डीचा म्हणजे माहेरघर म्हटलं जातं. तर त्याच्यात आम्ही कबड्डी टीम्सना स्पॉन्सर करतो कारण की स्पोर्ट्समध्ये जनरली फंडिंग वरतून मिळत नाही. तर त्यांना जी मदत होईल ती करतो. त्याचबरोबर आमचे जे पक्षाचे आमदार आहेत माननीय विवेकानंद पाटील, त्यांची कर्नाळा स्पोर्ट्स क्लब आहे. तर त्याच्यात सुद्धा खूप इंटरनॅशनल दर्जाचे
सगळे खेळ खेळणारे विद्यार्थी येतात. पनवेलला जी तुम्हाला माहिती असेल की सचिन तेंडुलकरांचा स्वतःचा मुलगा पण तिथे ट्रेनिंग करतो. बघूया पुढचा प्रश्न कुणाचा आहे. माझा प्रश्न असा आहे की तुमचा जो शेतकरी कामगार पक्ष आहे तर त्या पक्षाची महिला धोरणं काय आहेत? हा प्रश्न मुलाकडनं येणं हे सुद्धा हो, विशेष मला आहे. तेच विशेष वाटलं की मुलाकडनं हा प्रश्न आहे. ते पण मला आनंदही वाटतोय. शेका पक्ष हा मार्क्सवादी पक्ष आहे, बरोबर. डाव्या विचाराचा पक्ष आहे आणि डाव्या विचाराच्या पक्षांनी कायमच म्हटलंय की स्त्री आणि पुरुष हे समान आहेत. म्हणून आज माझ्यासारखी जर एक कार्यकर्ती आहे तिला पण एक 22-23व्या वर्षीच पक्षांनी प्रोत्साहन दिलंय, पद दिलंय. त्याचबरोबर आमचे आदर्श म्हणजे आमच्या मीनाक्षीताई पाटील आहेत की ज्या मागच्या जवळजवळ 25 ते 30 वर्षापासून आमदार आहेत. पक्षाचं एकच म्हणणं आहे की तुम्ही काम केलं पाहिजे पक्षाचं आणि पक्षाचा विचार पुढे नेला पाहिजे. मग पक्ष हे नाही बघत की तुम्ही महिला आहेत का पुरुष आहेत. पूर्वीच्या सती प्रथेपासून आज आपण इथपर्यंत आलोय की मी इथे एक महिला असून मुलाखत देऊ शकते, विद्यार्थ्यांची चर्चा करू शकते. तर यापुढे मला वाटतं नक्कीच पूर्णपणे समानता येईल. खरंय खरंय. मला वाटतं पुढचा प्रश्न घेऊया लगेच आपण. नमस्कार मॅम, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही MMS बॅकग्राऊंडचे आहात आणि तुम्ही सध्या आता यूथ लीडर आहात पॉलिटिक्समध्ये. तर तुमच्यानुसार पॉलिटिक्समध्ये काय बदल व्हावे असे तुम्हाला वाटते? मला असं वाटतं की पॉलिटिक्स एक लोकांना असं वाटतं की बापरे खूप एक बिग बॅड डेंजर वर्ल्ड आहे, पण तसं नाही आहे. आणि पॉलिटिक्स आणि तिथले लीडर्स हे तिथल्या लोकांचं रिफ्लेक्शन आहेत, बरोबर, त्या विचारांचं रिफ्लेक्शन आहे. कारण की ती काय शेवटी मतं मिळवूनच आलेली असतात. तर मला वाटतं राजकारणात जाती धर्म याच्यावर कधी भेदभाव नाही झाला पाहिजे किंवा महिला पुरुष याच्यावर भेदभाव नाही झाला पाहिजे. राजकारण हे कामाच्या बेसिसवरती लीडर निवडला पाहिजे की माझ्या एरियासाठी माझं काम कोण पूर्ण करू शकतं. तो माणूस क्वालिफाईड पाहिजे, तो माणूस हाऊसमध्ये गेल्यावर त्यांनी प्रश्न मांडले पाहिजे, प्लस त्याचा अनुभव पाहिजे, बरोबर, तेवढा त्यांचा अनुभव पाहिजे राजकारण करण्याचा आणि विचार चांगला पाहिजे, नॉन करप्ट पाहिजे. पण म्हणजे सध्याच्या राजकीय जी आपण सिस्टीम म्हणतो, पॉलिटिकल सिस्टीम म्हणतो, त्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का? असं वाटतं का की काही गोष्टी बदलायला हव्यात? वेगवेगळ्या टप्प्यांवरती आपलं राजकारण जे आहे समाधानी मी आता म्हणेन पूर्णपणे नाही, पण नक्कीच बदल आहे. या म्हणजे आता जी खासदारकीची निवडणूक झाली त्याच्यात एक आनंद नक्कीच वाटला की एक एज्युकेटेड तरुण वर्ग होता की जो कायम अरे बापरे हे राजकारण नको असा अलिप्त राहायचा, तो यावेळेस काही ना काही पद्धतीत ऍक्टिव्ह झाला आणि मताला तरी गेला. असेच धडे अजूनही आपल्याला गिरवायचे. चित्रलेखा मॅडम आपल्या बरोबर आहेतच. एक ब्रेक घेऊया. आपल्याला मला असं वाटतं ब्रेकपेक्षा ही शाळा आहेत, आपण मधली सुट्टी म्हणूया त्याला, एक छोटी मधली सुट्टी घेऊया आणि पुन्हा भेटूया. शाळा राजकारणाची मध्ये ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या शाळेमध्ये पाहुणे आलेल्या आहेत शेतकरी कामगार पक्षाच्या युवा नेत्या चित्रलेखा पाटील. आजच्या तरुणांनी खास करून जेव्हा ते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असताना काय भान बाळगायला पाहिजे असं वाटतं? कारण तो सुद्धा मला असं वाटतं राजकारणाशी जवळचा विषय आहे. उद्या त्यांना समाजात यायचंय, समाजाशी सामोरं जायचंय. तुम्ही सुद्धा स्वतः सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असता. तुमच्या कामाची माहिती असेल किंवा लोकांशी कनेक्ट होणं असेल, या गोष्टी तुम्ही साध्य करता. त्या दृष्टीने काय त्यांनी भान बाळगायला पाहिजे? सोशल मीडिया पूर्वी कसं होतं की मी एक फोन घ्यायचे, असे असे गोल नंबर फिरवायचे आणि फोन लावायचे. पण आज सोशल मीडियामुळे मला एक मेसेज अनेकांना एका काही सेकंदात पाठवता येतो. पण याचं भान तरुणांनी बाळगलं पाहिजे की मी व्हॉट्सअपवरती काय फॉरवर्ड करतोय. ते सकारात्मक पण असतं आणि नकारात्मक पण किंवा त्याचे एकदम नेगेटिव्ह इफेक्ट्स पण होऊ शकतात. सोशल मीडिया एक सुंदर हत्यार आहे मी म्हणेन विधायक कामासाठी. म्हणजे आज जर आमचा पेपर तुम्ही बघितला तर त्याच्यात एक व्हॉट्सअप माय न्यूज नावाचा कॉलम आहे की म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही पत्रकार नसू शकता तुम्ही किंवा तुम्ही कोणी, त्याच्यात एक फोटो पाठवला आणि तुमची बातमी पेपरला लागू शकते. बरोबर. मला आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता की तुम्ही हे जे बोलताय मगासपासून, हे मला असं वाटतं की हे काम बोलतं नेहमी, जे तुमच्या बाबतीत खरं तर म्हणता येईल की सगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत आहात. अगदी थोडक्या काळात तुम्ही हे साध्य केलेलं आहे. तर हे सगळं करत असताना एक आव्हान म्हणून तुम्ही याकडे बघितलं की अंगावर जबाबदारी आली तर आता आपण ती पार पडून दाखवूया, काय नेमका विचार होता? दोन्ही होतं. काही ठिकाणी आमचे सासरे जे आहेत म्हणजे जे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस पण आहेत, त्यांनी खरं सांगते आम्हाला खूप पुश केलं. त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं आणि काम करायचंच. काही ठिकाणी जसं आई मुलाला अभ्यासाला बसवतेच 2 तास, तसं आम्हाला ऑफिसेसमध्ये बसवलं गेलं आणि
मग त्याची गोडी निर्माण झाली बरोबर. कुठेतरी. काही ठिकाणी म्हणजे जसं आता मी न्यूजपेपर सांभाळते आमचा दैनिक कृषीवर, तर तो माझा मीडियामध्ये शिक्षण असल्यामुळे मला तो सोपा गेला आणि माझा आवडीचा विषय होता. बरोबर. शिक्षण क्षेत्र मला माहिती नव्हतं, पण त्याच्यात पडल्यावर त्याची एक वेगळी गोडी आणि एक वेगळा आनंद मला मिळाला. की जेव्हा मी एका सर्वसामान्य माझ्या विद्यार्थ्याला त्या तुमच्या एखाद्या मोठ्या रियालिटी शोवर बघते किंवा एखादा नॅशनल ॲथलीट होताना बघते किंवा MBA करताना बघते, की गरीब मुलगा आहे तो MBA करतो, तो आनंद नक्कीच वेगळा आहे. आणि ते करताना ते थोडं अंगावर पडलं, सुरुवातीला कठीण पण गेलं, कारण की संस्था खूप मोठी होती, कामाचं प्रेशर होतं, पण तो आनंद नक्कीच वेगळा आहे. मला वाटतं पुढचा प्रश्न घेऊया लगेच आपण. नमस्कार मॅम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की देशामध्ये, राज्यामध्ये महिलांवर खूप अत्याचार होत आहेत. तुम्ही स्वतः एक स्त्री आहात आणि पॉलिटिशियन आहात, तर या परिस्थितीला बदलण्यासाठी तुम्ही काय कराल? त्याच्यावरती कायदे आहेत, पण पोलिसांकडनं अंमलबजावणी तेवढी पुरेशी होत नाही. आम्ही आता अशी आमची महिला संघटना आहे, पक्ष आहे, आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो की वेळोवेळी अशी कुठली घटना झाली तर त्याचा पाठपुरावा करतो, जो विक्टिम असतो त्याला न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतो. एखादी जर महिला, पीडित महिला असेल, ती जर आमच्याकडे आली, मग तिच्यासोबत पोलीस स्टेशनला जाणं, ते कलम तिच्या केसमध्ये लावून घेणं, कारण की जर ते योग्य कलम लागले तरच ते समोरच्याला शिक्षा होते. याचा सगळ्यांचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो आणि अशा घटना अनफॉर्च्युनेटली होतात, याचं खूप वाईट वाटतं. आपल्या भागात दुर्दैवाने असं काही झालं तर ज्या कॅन्डल मार्च होतात किंवा ज्या विविध निषेध हे होतात त्याच्यात ऍक्टिव्हली जायला पाहिजे. किंवा पोलीस स्टेशनला जाणं असेल त्या महिलेसाठी, कदाचित ती तुमची कोणीच नसेल, पण उद्या ती तुम्हीच असू शकता. मी तर म्हणेन की फक्त मुली नाही, मुलांनी जावं, मुलांनी जावं. सगळ्यांनी सहभाग घ्यावा. आणि आज प्रश्न तर मुलांनीच विचारलेत महिला. मला खूप आनंद वाटला, खरंच कौतुकास्पद आहे. माझा प्रश्न असा आहे की अलिबाग सारख्या ठिकाणी तुम्ही MBAचं कॉलेज ओपन केलं आहे, तर तिकडच्या विद्यार्थ्यांसाठी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काय स्कोप आहे? मला असं वाटतं की आमच्या भागात जेव्हा मी काम करत होते तेव्हा असं जाणवलं की मुलं खूप हुशार आहेत, पण सगळ्याच मुलांना काही मुंबई पुण्याला येऊन शिकणं किंवा शहरात येऊन शिकणं शक्य नव्हतं. मग एक कॉन्सेप्ट आली की त्यांच्या डोरस्टेपला शिक्षण आणून देणं. आणि म्हणूनच मी तुम्हाला मागे सांगितलं तसं की आम्ही प्रत्येक 10 गावांना एक इंग्लिश मीडियम देतोय. त्याच पद्धतीने एक MBA कॉलेज देणं, जेणेकरून आता आमच्याकडे वेगवेगळ्या बँकांच्या शाखा उघडतात, हॉटेल्स आहेत खूप अलिबागमध्ये, त्याच्यासाठी मॅनेजर्स लागतात, किंवा आमची मुलं इथे शिकून बाहेर सुद्धा नोकरीला जातात. तर त्यांना शिक्षणाची एक संधी मिळावी. पेण पासून ते जवळजवळ चिपळूण पर्यंत अशा 6-7 तालुक्यामध्ये एक पण MMSचं कॉलेज नाही, फक्त आपलं एक मॅनेजमेंट स्टडीजचं कॉलेज आहे. सगळे गरीब मुलं किंवा महिला असतील की ज्यांना आई वडील बाहेर नाही पाठवत, ती आपल्याकडे येऊन शिकतात, MBAs होतात, आपला निकाल 100% लागतो आणि त्यांना चांगली नोकरी लागते. म्हणजे इनफॅक्ट आता मला आमच्या एक मावशी आहेत ज्या आमच्या शाळेतच काम करतात, छोट्या मुलांना साठी आय आहेत. त्या माझ्याकडे एकदा आल्या, त्या म्हणाल्या ताई मला मुलाला MBA करायचं आहे, आणि त्यांनी 30,000 रुपये जमा केलेले, मी माझ्या जवळचे पैसे दिले, आणि आज त्या मुलाला 22-23 हजार रुपयाची ज्या नोकरी लागते त्या त्याचं म्हणजे कॉलेज का काढलं याच्यासाठीच ना. पण त्याच्याशिवाय सुद्धा आणखी काही तुमच्याकडे कोर्सेस म्हणा किंवा तुम्ही असं विचार करताय की? आमच्याकडे शाळा आहेत, आमच्याकडे D.Ed B.Ed कॉलेज, आमच्याकडे D.Ed इंग्लिश मीडियम आहे, जे कोकणातलं एकमेव आहे. कारण की आज एक परिस्थिती झाली आहे की इंग्लिश ही जागतिक भाषा झाली, त्याच्यामुळे बिझनेस साठी आणि कामासाठी इंग्लिश ही खूप गरजेची झाली. त्याचबरोबर आता मी हॉटेल मॅनेजमेंटचा एक विचार आहे, कारण की अलिबागला एक मिनी गोवा बनवण्याचं, टुरिझम साठी अजून डेव्हलप करण्याचं मानस आहे. आपल्याकडे एक सहकाराची चळवळ होती, जे आपल्या राज्यातूनच सुरुवात झाली त्याची आणि पुढे मग देशभरात फोफावली. आता मात्र सहकाराचं चित्र तसं राहिलेलं नाहीये. असं म्हणतात की सहकार क्षेत्र जे आहे ते अधोगतीला गेलंय. पण तुमचं जे काम आहे किंवा तुम्ही जे काम तुमच्या भागात करताय त्याचा आणि सहकाराचा संबंध आता सध्या कसा आहे? एक सहकाराचं नाव बदनाम झालंय असं म्हणायला हरकत नाही थोडंसं, कारण की आपण अनेक सहकारी बँका बुडलेल्या ऐकतो, हे ऐकतो, कारण की त्याच्यात व्यक्तिगत स्वार्थ बघून लोक करतात. पण सहकारासारखं क्षेत्र नाही, आणि हे तरुण मंडळींनी समजून घेतला पाहिजे की कोऑपरेटिव्ह सेक्टर इज नॉट समथिंग आउटडेटेड, इट इज द मोस्ट प्रो डेव्हलपमेंट सेक्टर असं मला वाटतं. म्हणजे जर आमच्या RDCC बँकेचं उदाहरण तुम्ही घेतलं की आज ती एक 2000 कोटीची बँक आहे, जवळजवळ 0 NPA ची बँक आहे. तर सहकार जिवंत ठेवायला त्या पद्धतीची मॅनेजमेंट लागते.
आम्हाला सुद्धा उत्सुकता आहे काय नेमकं अजून आपल्याला तुमच्याकडनं धडे मिळत आहेत ते. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. राजकारणाच्या या शाळेमध्ये आज आपल्या सोबत आहेत चित्रलेखा पाटील. त्यांनी आपल्या कामाबद्दल किंवा त्यांच्या भागामध्ये ज्या पद्धतीने विकास सुरू आहे त्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. पण त्यांनी जे सांगितलंय ते त्यांच्या भागातल्या लोकांना कसं वाटतंय, आम्ही त्या भागातल्या काही लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेतल्या आहेत, ज्या जाणून घेणं या शाळेसाठी खूप महत्त्वाचं आहे. बघूयात त्यांचं काय म्हणणं आहे. चित्रलेखा पाटील यांच्या सहकार्याने 2002 पासून शाळा चालू झाल्या. इथे MMS कॉलेज असल्यामुळे खूप मोठा फायदा झालेला आहे. आमच्या एरियामध्ये ज्या ज्या समस्या आम्हाला भेडसावतात त्या समस्येचं ताबडतोब निराकरण करतात. कॉलेजमधून 2 वर्षांनी बाहेर निघाल्यावर चांगल्या नोकरीच्या संधी मिळतात. सर्व्हिसला लागल्या, काही रेल्वे कर्मचारी झाल्यात, काही इंजिनियर झालेत. शेतकऱ्यांसाठी बरेच मेहनत घेऊन आमच्या समस्या सोडवण्याचा भरपूर प्रयत्न केला आहे. बिनव्याजी कर्जाची व्यवस्था केली. RDC बँकेकडून ज्यांनी जे कर्ज दिलेले आहे त्याच्यातून लोकांना खूप फायदा झालेला आहे. कॅम्पसमध्ये KG to PG सगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं. ठिकठिकाणी हायमासचे दिवे लावलेले आहेत. अलिबागमधील रस्ते सुधारण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना फायदा व्हावा याकरता संपूर्ण देशामध्ये पहिल्यांदा किसान क्रेडिट कार्ड देण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी बचत गटही स्थापन करून दिली. त्यांनी आम्हाला बँकांथ्रू कर्ज, लोन वगैरे या प्रकारचे खूप सहकार्य केलं. नवीन नवीन योजना आणल्या तर बरं होईल, शेतकऱ्याचा फायदा होईल. 50,000 आम्हाला बिनव्याजी मिळतात, त्याची मर्यादा वाढवून द्यावी ही सर्वात मोठी मागणी आहे आमची. ग्लोबलायझेशन म्हणतो ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी राबवता येईल जर मॅडमनी इंटरनॅशनल इमेजेस आमच्या इथे प्रोजेक्ट केला तर. तुम्ही मगाचपासून बऱ्याच गोष्टी सांगितल्यात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुमचं काम आहे सांगितलं. एक प्रश्न असा डोक्यात आला की आता निवडणुका आहेत आमदारकीच्या, तर तुम्हाला तिकीट जर मिळालं तर तुमची तयारी पूर्ण झाली असं म्हणता येईल? तरुणांना प्राधान्य दिलं पाहिजे, पण मला व्यक्तिगत विचारलं की मी पर्सनली नॉट रेडी आहे ओके अजून असं मला वाटतं. आणि आमच्याकडे अजून सक्षम लोक आहेत की जे म्हणजे खूप चांगलं काम आहे, ज्यांचं खूप मोठे आहेत, बरोबर, त्यांचं काम खूप मोठं आहे असं आम्हाला वाटतं. आम्ही अजून खरंच शाळेत आहोत. कार्यकर्ती म्हणून वाटतं पक्ष मोठा झाला पाहिजे, डावी चळवळ महाराष्ट्रात आली पाहिजे. भाई जयंत पाटलांसारखं नेतृत्व, विवेक भाईंसारखं नेतृत्व, धैर्यशील दादांसारखं नेतृत्व की जे नॉन करप्ट आहे, जे विचार करतात, असे नेत्यांचं नेतृत्व महाराष्ट्रात आलं पाहिजे असं वाटतं. आणि ह्यांचा पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्षच असल्यामुळे तुम्हाला आणखीन त्या समस्यांना तिकडे वेगळ्या पद्धतीने ग्रामीण भागात असं म्हटलं जातं की शेका पक्ष ग्रामीण भागाचा पॅटर्न, की ज्या पद्धतीने ग्रामीण भागात आमच्या जे नेते होते त्यांनी काम केलेलं आहे की गावाच्या गावं सुधारलेली आहे. म्हणजे आमच्या अलिबागमध्ये पण प्रत्येक वाडीवरती लाईट आहे. पुढचा प्रश्न घेऊया लगेच आपण. हा विचार. नमस्कार मॅम, माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की शेतकरी कामगार पक्षाची जी प्रतिमा आहे ती नेहमी अँटी डेव्हलपमेंटची राहिली आहे, तर तुम्ही याबद्दल काय सांगाल? अँटी डेव्हलपमेंट असं म्हणता येणार नाही, पण आमचे आंदोलनं आणि मोर्चे हे सर्वसामान्यांसाठी आहे. आम्ही कामगारांचाही पक्ष आहे, आम्ही काय प्रकल्पांच्या विरोधात नाहीये, पण ते जर प्रकल्प भांडवलदारांच्या घशात पैसे ओतण्याची किंवा जमीन कमी पैशात घेण्याची असतील तर नक्कीच आम्ही त्याला विरोध करू. सेजचा जसा लढा होता आमचा, तो आम्ही केला कारण की तिथे शेतकऱ्याची फसवणूक होत होती. सर्वसामान्य माणसाची कुठे पिळवणूक होत नाही ना, हे बघणं काम आमचं आहे. आता जसा JNPTचा लढा होता की तो केल्यामुळे आज त्यांना तो रेट मिळाला. सेजचा लढा होता. असे अनेक लढे शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून केले जेणेकरून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला. याला जोडून आणखीन एक प्रश्न म्हणजे तुम्हाला आता चिन्ह सुद्धा तुमचं परत मिळालंय, त्यामुळे सुद्धा तुम्ही खुश असणार, कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साह असेल. याचा काय पुढे फायदा होईल आणि ते चिन्ह तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे? खरं तर चिन्ह कुठल्याही पक्षासाठी त्याची आत्मा असते असं मला वाटतं. आणि मध्ये काही कारणांमुळे, काही आकडेवारींच्या कारणांमुळे आमचं चिन्ह गेलेलं, पण आम्ही निवडणूक आयोगाकडे त्याची हे केली, सुप्रीम कोर्ट पर्यंत गेलो. आमचे सरचिटणीस भाई आमदार जयंत पाटील त्यांना याचा मोठा लढा करायला लागला, खूप मेहनत करायला लागली त्याच्यासाठी, खूप सरकारला दाखवून द्यायला लागलं की हे आमचं अस्तित्व आहे, हे आमचं काम आहे आणि आम्हाला चिन्ह असणं आमचा हक्क आहे. बरोबर. आणि आमचा खटारा आम्हाला परत मिळाला, त्याच्यामुळे खूप आनंद आहे. जुन्या कार्यकर्त्यांमध्ये तर एक वेगळं तेज आलंय. धन्यवाद चित्रलेखाताई. पण आजचा हा भाग आपल्यासाठी थोडा स्पेशल म्हणावा लागेल. एकतर महिला आहेत, एकतर युवा आहेत, त्यामुळे धडाडी आहे, चैतन्य आहे, जोश आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या आज क्षेत्रात ज्या काम करतायत त्या प्रत्येकाची त्यांना खूप चांगली माहिती आहे
आधीचं पण माहिती आहे आणि येणाऱ्या काळात काय असेल त्याची सुद्धा त्यांची एक दृष्टी आहे. तर मला वाटतं की अशाच पद्धतीने चौफेर दृष्टी ठेवून आपण सगळ्यांनी जर कामं केली तर राजकारणातच काय, पण कुठल्याही क्षेत्रात अशाच पद्धतीने चांगली घोडदौड करू शकतो. तुम्हाला सुद्धा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.